सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। अर्जुन म्हणाला, मजवरी कृपा करण्या गूढ ज्ञान आध्यात्मिक जे तुम्ही सांगितले मला, त्याने माझा मोह झाला दूर. उत्पत्ती लय ही सृष्टीची ऐकिली विस्ताराने मी, आपणाकडून कमलनेत्री महिमा आपुल्या प्रभावाची. ऐसे हे जैसे सांगितले तुम्ही स्वतःचे रूप परमेश्वर, पाहू इच्छितो आपुले रूप दैवी पुरुषोत्तम. तुम्हा यदि वाटते ते रूप शक्य मज पाहणे प्रभो, योगेश्वर मग मला आपण दाखवा ते स्वरूप आपुले अक्षय. श्री भगवान म्हणाले, पहा माझे पार्था, विभूती रूप शतशः सहस्रशः नाना प्रकारचे दिव्य रंग, त्यात रूप ही अनेक. पहा आदित्यांना वसुरुद्रांना, अश्विनी कुमार मरुतगणांना व अन्यन पूर्वी पाहिलेले पहा, जे आश्चर्यजनक माझे स्वरूप. यात शरीरात एके जागी ब्रह्मांड पूर्ण, पहा चर अचारासहित माझ्या अंगी गुडाकेशी पहा, जे तुला पाहवे वाटत ना कधी, परंतु मज पाहू शकशील या डोळ्याने. दिव्य देतो तुझला दृष्टी, पहा योग स्वरूप माझे ना कधी, परंतु मज पाहू शकशील या डोळ्याने. दिव्य देतो तुझला दृष्टी, पहा योग स्वरूप माझे. संजय म्हणाला, असे म्हणून मग हे राजा, योगेश्वर हरीने दाखविले अर्जुनास परम ऐश्वर्ययुक्त विश्वरूप. अनेक मुखनयन, अनेक अद्भुत दृश्य, अनेक अनेक दिव्य आभूषण, दिव्य आयुधे धारण, दिव्य माळा वस्त्र धारण, दिव्य गंध लेपुन, सारेच आश्चर्यपूर्ण प्रकाश असीम विराट रूप. आकाशात सूर्य सहस्र जरी एकत्र उदयास येती, त्याची प्रभा बरोबरी क्वचित करील त्या तेजस्वी विश्वरूपाशी. आकाशात सूर्य सहस्र जरी एकत्र उदयास येती, त्याची प्रभा बरोबरी क्वचित करील त्या तेजस्वी विश्वरूपाशी. तेथे एका देहात ब्रह्मांड पूर्ण विभाजित दिसले भगवान श्रीकृष्णाच्या विश्वरूपात अर्जुनास. तेव्हा आश्चर्यचकित होऊन रोमांचित अर्जुन नमुनी मस्तकाने देवास कर जोडणी बोलित. अर्जुन म्हणाला, पाहतो सर्व देवांना देहात आपल्या देवा, सर्व भूतांना एकत्रित ब्रह्म शिवासनस्थ महर्षी समस्त नाग आपल्या देवा. पाहतो सर्व देवांना देहात आपल्या देवा, सर्व भूतांना एकत्रित ब्रह्म शिव आसनस्थ महर्षी समस्त व नाग, दिव्य दिव्य सर्प, अनेक बाहू उदर मुख नेत्र, पाहतो आपले सर्वत्र अनंत रूप व अंतना मध्यना प्रारंभ, पाहतो विश्वेश्वर विश्वरूप. किरीटी धारण, गदा धारण, चक्र सम तथा तेजांच्या राशी, सर्वत्र प्रकाश भिन्न पाहतो तुम्हा. पाहतो तुम्हा जे बघणे अशक्य नेत्रांना, सर्वत्र प्रज्वलित अग्नी व रवीप्रमाणे कांतिमान. आपण अक्षर परम जाणण्यास अतियोग्य, आपण या विश्वाचे परम आधार, आपण अविनाशी शाश्वत धर्माचे पालक सनातन परमपुरुष. हे माझे विचार आदि अंत मध्यरहित व अनंत शक्तिमान, अनेक बाहू ज्याचे चंद्र सूर्य जयाचे नेत्र, पाहे आपणास.
चंद्र सूर्य जयाचे नेत्र पाहे आपणास, प्रज्वलित अग्नी ज्याचे मुख स्वतेजाने, आपण विश्वास तापवीत. नभापासूनी पृथ्वीपर्यंत अंतराळात व्याप्त आपण एकच, दृश्य अद्भुत रूप उग्र आपुले, तिन्ही लोकास भयभीत महात्मन. ते सारेही आपुल्यात देव समूह प्रवेशती, त्यातील भयवश कर जोडोनी, स्तुती आपुली गाती. ते सारेही आपुल्यात देव समूह प्रवेशती, त्यातील भयवश कर जोडोनी, स्तुती आपुली गाती. कल्याण असो म्हणती महर्षी व सिद्ध समुदायही, स्तुती करती आपली उत्तम स्तोत्रानी. रुद्र आदित्य वसु सारे व साध्य, विश्वदेव अश्विनी कुमार, मरुत गण तथा पितर, गंधर्व यक्ष असुर सिद्ध समूह, पाहती आपणा होऊनी विस्मित सर्व. रूप महान बहुत मुख नेत्र अनेक, महाबाहो बहुबाहो उरु पाद अनेक, अनेक उदर अनेक दाढा भयानक, पाहुनी लोक सारे विचलित माझ्या सम. आकाशाला स्पर्श करीत तेजपुंज विविध रंग, पसरोनी मुख प्रकाशमान व विशाल नेत्र, पाहुनी निश्चित आपणास भयभीत झाले मन. धैर्य नाही माझ्यात न शांतीही मनात, दाढा विक्राळ व मुखे तुमची पाहुनी, प्रलयाग्नीस प्रज्वलित, दिशा भूल झालो मिन लाभे आनंद. प्रसन्न व्हा देवेश जगन्निवास. सारे धृतराष्ट्रपुत्र राजांचे समुदाय सर्व, भीष्म द्रोण कर्ण तसेच आमुच्यातील योद्धे प्रमुख. मुखात आपल्या वेगाने जात, दाढात विक्राळ त्यातील अनेक, सापडोनी दातांच्या फटीत, भरडलेले काहीचे दिसे मस्तक. जैसे नद्यांचे अनेक प्रवाह, सागराकडे घेती धाव, तैसे आपुले सारे राजे राजन, प्रवेशती आपुल्या मुखात प्रज्वलित. जैसे प्रदीप्त अग्नीत पतंगा उडी घेतो होण्यास भस्म, तैसे नाश पावण्या प्रवेश करीत लोक, आपल्या मुखात अतिवेगान. चाटून पुसून चहूकडून लोकास साऱ्या ज्वलंत मुखान, उग्र तेजाने समस्त जगास तापवितो किरणे आपली भगवान. सांगा मजला आपण कोण उग्र रूप हे, नमस्कार तुम्हाला देवश्रेष्ठ. प्रसन्न भा आपण, तत्व जाणू इच्छितो मी आपणास आदिरूप. नाही समजली मला प्रकृती आपली भगवंत. श्री भगवान म्हणाले, महाकाळ मी लोकांचा नाश करणारा, विनाशास आज आलो प्रवृत्त होऊन. तुझ्या वाचूनी न राहणार इतर, जे आहेत प्रतिपक्ष युद्धसेनेत. म्हणून उठोनी तू यश कर प्राप्त, जिंकोनी शत्रूस भोगया संपन्न राजास. निश्चित सर्व मारिले गेले मजकडोनी अगोदर, तू निमित्त मात्र हो सव्यसाचीन. म्हणून उठोनी तू यश कर प्राप्त, जिंकोनी शत्रूस भोगया संपन्न राज्यास. निश्चित सर्व मारिले गेले मजकडोनी अगोदर, तू निमित्त मात्र हो सव्यसाचीन. द्रोण भीष्म जयद्रथ व कर्ण तथा अन्य योद्धे वीरम्याद्वारे मृत प्रथम, तू मार अविचल मनाने अर्जुन, योद्धाने जिंक शत्रूस युद्धात. द्रोण भीष्म जयद्रथ व कर्ण तथा अन्य योद्धे वीरम्याद्वारे मृत प्रथम, तू मार अविचल मनाने अर्जुन, युद्धाने जिंक शत्रूस युद्धात. संजय म्हणाला, ऐसे वचन ऐकूनी केशवाचे हात जोडूनी कापत अर्जुनाने, नमन सारिखे करीत बोले कृष्णास, गदगद व भयभीत स्वराने. अर्जुन म्हणाला,
हे योग्य आहे ऋषिकेशा, आपल्या कीर्तीने जग आनंदित व हर्षित आणि दानव भयभीत दिशासी पडत व नमन करीत सिद्ध. हे योग्य आहे ऋषिकेश, आपल्या कीर्तीने जग आनंदित व हर्षित आणि दानव भयभीत दिशासी पळत व नमन करीत सिद्ध समुदाय आपणास. का नाही करतील आपणा नमन महात्मन, श्रेष्ठ ब्रह्मदेवाचे आदी करता आपण, अनेक देवतांचे देव जगन्निवास आपण, अक्षर सत्व असत पलीकडील आपण, आदी देव पुरुष सनातन आपण, या विश्वाचे परम आधार ज्ञानी ज्ञेय व परमधाम आपण, आपल्याने व्याप्त विश्व अनंत रूप. वायू यम अग्नी जल चंद्र ब्रह्म आपण, आपणच ब्रह्मपिता. नमो नमस्कार तुला हजार, वारंवार नमो नमस्कार. नमन पुढोनी नमन मागोनी, नमन तुम्हा सर्व बाजूनी. अनंत बलाढ्य अनंत विक्रमी, सर्व व्यापिले आपण सर्वरूपी. मित्र मानुनी तुझला म्हणालो हट्टानी, कृष्ण सखा यादवा. मूढ मनाने प्रेमाने न जाणता तुझी महिमा. जेव्हा हास्य विनोदात अनादर तुझा झाला, आराम पहुडले असताना भोजनास बसताना. एकांतातही अच्युता सर्व मित्र मंडळात, त्या बाबत क्षमा मागतो तुझ अप्रमेय स्वरूप. जनक तुम्ही जगताचे चर व अचराचे, पूजनीय आपण व महान गुरु अध्यात्माचे. न आपुल्या तुलनेत श्रेष्ठ संभव दुजा कोण, तिन्ही लोकात आपणच सर्व शक्तिमान. या कारण मी प्रमाण करीतो प्राणी पात करून, कृपा करावी आपण मजवर, याचितो मी पूज्य भगवान. या कारणा मी प्रणाम करीतो प्रणिपात करून, कृपा करावी आपण मजवर, याचितो मी पूज्य भगवान. पिता पुत्राचे मित्र मित्राचे, प्रिय प्रियेचे जैसे तैसे आपण माझे अपराध सहन करावे. न पूर्वी कधी पाहिले त्या रूपानी आनंदिलो खरा, पण भयाने भयभीत झालो व व्याकळलो म्हणा. म्हणून मज दाखवा ते स्वरूप प्रभू आपुले, प्रसन्न होऊन मजवर जगन्निवास पूर्वीचे. किरीटधारी गदाधारी चक्रधारी वा, इच्छितो हे पाहण्या आपले पूर्वीचे रूप. आता परत रूपात चतुर्भुजाच्या या आपण सहस्त्रभुज विराट रूप देवा. श्री भगवान म्हणाले, मी प्रसन्न होऊन तुला अर्जुना रूप विराट दाविले योग बळे. तेजोमय विश्वाला जे अनंत आदी, तुझवीण कोणी नाही पाहिले. न वेदाभ्यासाने ना यज्ञाने, न दानाने न पुण्यकर्माने, न उग्रतपाने ऐसे रूप दिसणे शक्य. मानवलुकी न वेदाभ्यासाने न यज्ञाने न दानाने ना पुण्यकर्माने, न उग्रतपाने ऐसे रूप दिसणे शक्य. मानवलोकी तुझ वीण कोणी अर्जुना. न बन पीडित न भ्रमित, या रूपाने घोर माझ्या सर्वार्थाने भय सांडोनी. प्रीतीने माझे चतुर्भुज रूप पहा. संजय म्हणाला, असे म्हणून अर्जुनास वासुदेवाने स्वतःचे पूर्व रूप दाविले पुन्हा. धीर धीला भयभीताला होऊनी परत सौम्य रूपा. असे म्हणून अर्जुनास वासुदेवाने स्वतःचे पूर्व रूप दाविले पुन्हा. धीर दिला भयभीताला होऊनी परत सौम्य रूपा. अर्जुन म्हणाला, पाहुनी मानवा रूप तुझे सौम्य शांत जनार्दना. आता झालो स्थिर मनाने व पुन्हा पहिल्या सारिखा. श्री भगवान म्हणाले, मोठे दुर्लभ पाहणे रूप जे तू माझे पाहिले. देवताही या शाश्वत रूपाचे अभिलाषी रे. न वेदांनी तपांनी
न दानानी न पूजेनी संभव हे असले दृश्य पाहणे. जैसे तू माझे पाहिले परंतु भक्तीने अनन्य शक्य असे अर्जुन मजला जाणणे पाहणे. व तत्वतः प्रवेशणे माझ्यात अर्जुन. माझ्या कर्मात रत मज परम मानून. सकाम कर्म त्यागून व मुक्त संगातून. निर्वैरी समस्त जीवाशी तो मज प्राप्त करी पांडव. भगवद्गीतेवरील 11व्या अध्यायावरील मराठी ओवी. विराट रूप विषय समाप्त. ओम तत्सत.